बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता, की शॉर्टलिस्ट ही कोणत्या बेसवर लागत असते? कशा पद्धतीने शॉर्टलिस्ट केली जाते? तर बॉम्बे हायकोर्ट क्लर्क या पदाचा जर फॉर्म भरला असेल किंवा भरलेला नसेल किंवा भरणार असताल, तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. तर पाहूया आपण कशा पद्धतीनं शॉर्टलिस्ट ही केली जाते. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट जर पाहिलं, या वर्षीची जी काही जाहिरात आलेली आहे, त्यामध्ये पाहू शकता तुम्ही 129 जागा आहेत टोटल. सिलेक्शन यादी आहे 124 ची आणि वेटिंग यादी आहे 31 ची. अशा प्रकारचे 129 जागा आहेत या वर्षाची 2025 मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे. आणि या अगोदर जे काही 2023 मध्ये एक्झाम झालेली होती मित्रांनो, त्यावेळेस 206 जागा फक्त ह्या सिलेक्शन यादीच होते. म्हणजे सिलेक्ट लिस्टमध्ये जे काही होते 206 होते. म्हणजेच तुम्ही डिस्टन्स पाहू शकता 2023 मध्ये जी काही एक्झाम झाली होती भरती, ती आणि आत्ताची यामध्ये भरपूर जागेचा काय आहे फरक आपल्याला आढळून दिसतो. हे गोष्टी का सांगत आहे मी? कारण की जे काही शॉर्टलिस्ट लागणार आहे, त्यामध्ये त्यांनी 2 किंवा 3 शॉर्टलिस्ट हे काय करतात, प्रकाशित करत असतात आणि त्यानंतर जे काही विद्यार्थी आहेत डॉक्युमेंट्समध्ये कट होऊन बाकीचे काही एक्झामसाठी ते विद्यार्थी निवडत असतात. आता ह्यामध्ये प्रश्न असा आहे, की नेमकं शॉर्टलिस्ट ही कशा बेसिसवर करतात? कारण त्यांनी जी काही पात्रता दिलेली आपल्याला माहिती आहे. कोणत्याही प्रकारची डिग्री असेल, त्याच्यानंतर 4T इंग्लिशची टायपिंग असेल आणि एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट असेल, तर या ठिकाणी तो व्यक्ती काय करू शकतो? फॉर्म भरू शकतो. परंतु यामध्ये एक अडचण अशी आहे, फॉर्म भरला तर डायरेक्ट एक्झाम देता येत नाही, तर यामध्ये लागते शॉर्टलिस्ट. आणि ज्या विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे, अशाच विद्यार्थ्यांना ही परीक्षा देता येते. हे महत्त्वाचा हा मुद्दा आहे. तर नेमकं शॉर्टलिस्टमध्ये नाव कशा पद्धतीने येते? तर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजेच काल परवा जी काही नागपूर खंडपीठाची भरती झालेली आहे क्लर्क या पदाची. तर त्यामध्ये असं लक्षात आलेलं आहे, की ज्या व्यक्तींना डिग्रीमध्ये 80 प्लस आणि पी-जीमध्ये 80 प्लस आहे. जास्तीत जास्त अशाच विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, शॉर्टलिस्ट केलेलं आहे. तर यामध्ये पहिला जो काही मुद्दा आहे, तो आपल्या लक्षात येतो, की यामध्ये क्वालिफिकेशन्स हे महत्त्वाचं आहे आणि या क्वालिफिकेशन्समध्ये तुमचे पर्सेंटेज जेवढे जास्त पर्सेंटेज असतील, तेवढे जास्त चान्सेस असतात काय होण्याचे, तुमचे शॉर्टलिस्ट होण्याचे. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे हायर क्वालिफिकेशन. जेवढं जास्त तुमच्याकडे हायर क्वालिफिकेशन असेल, तेवढं जास्त चान्सेस तुमचे काय असतात, शॉर्टलिस्ट होण्याची असतात. आणि यामध्ये महत्त्वाचं असते, अजून महत्त्वाचं म्हणजेच काय असते, 10वी ला तुम्हाला किती मार्क आहेत, 12वी ला किती आहेत, त्याच्यानंतर डिग्रीला किती आहेत आणि पी-जीला किती मार्क आहेत. यावर देखील ही शॉर्टलिस्ट काय असते, अवलंबून असते. आणि अशा काही विद्यार्थ्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे, की 10वी मध्ये 50च मार्क आहेत, 12वी मध्ये 60 मार्क आहेत, परंतु डिग्रीला आणि पी-जीला 80 प्लस आहेत. 80 प्लस आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना त्यांनी काय केलेलं आहे, शॉर्टलिस्ट केलेलं आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे असे काही विद्यार्थी आहेत, की त्यांना 10वी मध्ये 48% आहेत, 12वी 70% आहेत, त्याच्यानंतर डिग्रीला 71% आणि पी-जीला सुद्धा 71%. अशा प्रकारचे व्यक्ती त्यांनी काय केलेले आहेत, यामध्ये शॉर्टलिस्ट केलेले आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट 10वी 50%, त्याच्यानंतर 12वी 64%, त्याच्यानंतर डिग्रीला 70, मिनिमम 70. पण यामध्ये आपल्या लक्षामध्ये अशा गोष्टी आल्यात, की 10वी आणि 12वी सोडून द्या. परंतु महत्त्वाचं आहे तुमची डिग्री. डिग्रीला मिनिमम 65% प्लस जर मार्क असतील तर सिक्युअर आहेत म्हणतो मी. असं नाही की शॉर्टलिस्ट होणार नाही, परंतु सिक्युअर आहे. तर ज्यांना डिग्रीला किती आहेत 65 प्लस आहेत आणि ज्या व्यक्तींना पी-जीमध्ये 70 प्लस आहेत, असे व्यक्ती काय आहेत, सिक्युअर आहेत. त्यांचे नाव येण्याचे चान्सेस हे अतिशय जास्त आहेत. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे जे काही टायपिंग आहे, टायपिंगमध्ये इंग्लिश 40, 50 आणि 60 जर असेल तर अत्यंत चांगलीच गोष्ट आहे. अजून जास्त चान्सेस आहे तुमचे काय होण्याचे, शॉर्टलिस्टमध्ये नाव येण्याची. आणि अजून जर आपण विचार केला जे काही अदर क्वालिफिकेशन जर असेल, तरी देखील चान्स तुमचे वाढू शकतात. आणि जर तुम्हाला क्लर्क या रिलेटेड पोस्टची जर अनुभव असेल 2 वर्ष, 3 वर्ष अशा प्रकारचा, तर अनुभव सर्टिफिकेट तुमच्याकडे अवेलेबल असेल आणि असेल अनुभव, तरी देखील तुमचे शॉर्टलिस्ट होण्याचे चान्सेस जास्त असतात. हे आपण कशावरून सांगत आहे, की आतापर्यंत ज्या काही भरत्या झालेल्या आहेत, त्यांच्या अंदाजावरून आपण काय करत आहोत, की शॉर्टलिस्ट कशा पद्धतीने केली जाते, ह्या गोष्टी आपण
सांगत आहोत. कारण की बऱ्याच विद्यार्थ्यांचे मी जे काही विद्यार्थी शॉर्टलिस्ट झालेले आहेत, त्यांचं एनालिसिस केलेलं आहे. त्यांचे फॉर्म मी टोटल बघितलेले आहेत, की त्यांना क्वालिफिकेशनला किती कोणकोणत्या स्टेपला किती मार्क आहेत आणि मग त्यांचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे का? तर 100% त्या व्यक्तीचं नाव शॉर्टलिस्टमध्ये आलेलं आहे. एक महत्त्वाची गोष्ट असं आहे, की पहा, जे काही जर जागा जास्त असतील, तर नाव येण्याचे चान्स जास्त आणि जागा जर कमी असतील, तर ज्या व्यक्तींचं हाय क्वालिफिकेशन आहे, पर्सेंटेज जास्त आहे, अशा व्यक्तींचं नाव येण्याची जागा काय असतात? जास्त असतात. तर बॉम्बे हायकोर्टामध्ये सुद्धा जागा चांगल्या प्रकारच्या आहेत. तर भरपूर व्यक्तींचे नाव यामध्ये शॉर्टलिस्ट होणार आहे. माझ्या मतानुसार तर 2 तर कोणत्या हालतीमध्ये शॉर्टलिस्ट लागणारच आहेत. एक लिस्ट 5,000 ची, दुसरी सुद्धा 5,000 ची. तिसरी सुद्धा लागू शकते जर त्यांना मुलं जर मिळत नसतील, डॉक्युमेंट्समध्ये जर कटत असतील. कारण की विद्यार्थी फॉर्म भरतात, भरायला परंतु नंतर डॉक्युमेंट्स त्यांच्याकडे अवेलेबल नसतात आणि त्यांच्यामुळे त्यांचा फॉर्म हा रिजेक्ट होत असतो. तर अशा पद्धतीनं ही संपूर्ण माहिती होती. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अपडेट्स घेण्यासाठी टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये येईल. त्या ठिकाणी त्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा आणि टायपिंग संदर्भात कंटेंट आपण तयार केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या वेबसाईटला जाऊन तुम्ही ते कंटेंट डाउनलोड करू शकता.